समितीची बैठक 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनासंदर्भात घेण्यात आली होती। त्याप्रमाणे बैठकीला आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते। मध्यवर्तीच्या आदेशाप्रमाणे 1 नोव्हेंबरला प्रतिवर्षाप्रमाणे निघणारी निषेध फेरी ही काढायचीच। पोलिसांचं परमिशन मिळो अगर न मिळो, आपण ही फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारचा निषेध करायचा हे ठरलेलं आहे। त्याप्रमाणे आज आव्हान करण्यात आलं। बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी वेगवेगळे विचार मांडले, परंतु शेवटी फेरी ही आपण रस्त्यावर उतरून केंद्र सरकार निषेध करणं अत्यंत गरजेचं आहे। हे सगळ्यांना मान्य असल्या कारणानं येत्या 1 नोव्हेंबरला सकाळी ज्या ठिकाणाहून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती डिक्लेअर करेल त्याप्रमाणे परवानगी मिळो अथवा न मिळो, आपण या फेरीमध्ये प्रत्येकानं मराठी भाषिकांना सहभागी व्हायचं असं या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला। बरेच निष्ठावान या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून आता आणि या सर्वांचा त्याग थांबवत आहे आणि त्या त्यागाची जाणीव बलिदान सर्व गोष्टी विचारात कर्नाटक सरकार आपल्या सीमा प्रश्नाला विरोध करत असेल। आता आजच त्यांनी काही पुणेगावला जगदीश शेट्टर म्हणतोय, परत त्या जगदीश शेट्टरला आम्ही या ठिकाणी रोखायला पाहिजे होतं। विधानसभेमध्ये मराठी माणसाचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, परंतु आमच्या मराठी माणसाला काय समजलं नाही असं माहिती नाही। परत त्याला आम्ही या ठिकाणी व्हिडिओ दिला, त्याची त्याला जाणीव नाही। कारण आज इतक्या मताने या मराठी माणसाच्या मतावर या ठिकाणी खासदार होतोय। मुख्यमंत्र्यांनी थोडा सांभाळलेला माणूस त्याला जर त्या कर्नाटकाचं जर अभ्यास नसेल त्याचा जर नाही मोठा सर्वसामान्य माणसानं आज त्या कर्वेचे काही कार्यकर्ते बोलतायत, त्यांना ज्ञान नाही, ते अज्ञानानं बोलतायत। कारण कुठंतरी कोणतरी त्यांचा नेता सांगतोय आणि ती मुलं आज बडबडत चाललेली आहे। असे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतोय की आमच्या नेत्यांवर त्यांची वर्णन चालू आणि अगदी खालच्या स्तरावर ते आम्हाला तुम्हाला बोलतायत, तर त्याला या बेळगावची झळ अजून माहिती नाहीये। आमचा मराठी माणूस अजूनही टाकला पाहिजे। भविष्यात नाहीतरी बाहेरून आलेले कन्नडी बेळगाव स्थानिक कन्नडी आमच्या बरोबर आहेत, आम्ही त्या गोविंदानं वागतायत, त्यांनी पूर्व इतिहास बेळगावचा अभ्यास केलेला आहे। त्या ठिकाणी कन्नड भाषिक लोक तर आता जे आजूबाजूच्या तालुक्यातून येऊन बेळगावमध्ये जे अशक्यता निर्माण करत आहेत त्या कन्नडाला मात्र आपण बोललं पाहिजे। परवा शेट्टीच्या कर्वेच्या नारायणगडाच्या मध्यम केलं, ते निमित्त केलं आणि पोलिसांनी त्याच्यावर केस करून अटक जामीन झाल्या। काही गोष्टी बऱ्याच काही आपला करताना पाहतोय, तर तशा वेळेला आपण सर्वांनी त्याला ताकद दिली पाहिजे। आमच्या नेत्याने त्यांना एक सांगितलं पाहिजे, आपण लढ आम्ही तुझ्याबरोबर आहे, संख्या आम्ही तुझ्याबरोबर आहोत, ह्या गोष्टी आमच्यातून आल्या पाहिजेत। आमचा प्रत्येकाचा एक कार्यकर्त्याचा किंवा नेत्याचे त्यांना फोन केले आणि आपण ते केलंय। आमच्यापर्यंत शुभम शेट्टीला आम्ही पाठबळ दिलेलं आहे, कारण तो आपल्या प्रश्नाचं काम, तो आपल्या घरचं काम करत नाहीये। आज आमची मंडळी आता केजेकर साहेब असू दे, मनगाळे साहेब असू दे, त्या प्रतिकार देण्याचा प्रयत्न करतात मालूम आंबेडकर, तर त्यांचं मात्र वर्चस्व आता या ठिकाणी मांडलेलं आहे की आपल्याला करायचं आहे। आणि येणाऱ्या भविष्यात हे बाहेरून आलेले ते बेळगाव स्थानिक होणार नाही। जेव्हा आम्हाला घटनेच्या माध्यमातून हा बेळगाव हा आमचा सीमावा आणि घटनेच्या माध्यमातून होतच आहे। न कळत आम्ही या ठिकाणी दाखवून दिल्या आहेत आणि अन्यायाची लढाई गेली 70 वर्ष आम्ही पाहतोय, त्याचा सूक्ष्म लवकरात लवकर आपण घेऊया। आज अनेक नेत्यानं म्हटलं की माझ्या नावाला तुम्ही मान्य करा, माझ्या नावाला मला मान्य करता तर तुम्ही कुठल्या पद्धतीने देता? तुम्ही फक्त लिखाणामध्ये द्या, फक्त कुठे या ठिकाणी बोलला तर तो माझ्या नावाला मिळत नाही। सच कुणी वेळेचं बेळगाव तुमचं म्हटलं तर आम्हाला मिळत नाही। आज एखाद्या कन्नड माणसाने बोलला बेळगाव तुमचं एक घ्या, कसं घेता? क्षेत्रीय शासनाचे अन्याय ठिकाणी चाललेले आहेत।
आणि या ठिकाणी विरोधाचा निषेध करण्यासाठी एक लावून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून परत एकदा शिकायचं दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेला आहे. जसं मागच्या वेळेला दिवाळीच्या दिवशी एक पेपराला हा काळा दिला मी त्या ठिकाणी केला. आज ह्या वेळेला दिवाळी त्या ठिकाणी संपली आहे, त्याच्या कितीतरी 5-6 पटीनं आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून हा काळा दिन यशस्वी करूया आणि या